आता घरी गेल्यानंतर अक्षराची पाय धरून माफी मागायची, कळलं? नाही जमणार मला. हे तुला करावंच लागल. मी म्हणलं ना, मी अक्षराची माफी मागणार नाही. आई हो, काय करताय? वहिनी, ही केली तुझ्या नावानं शेवटची आंघोळ. आजपासून तू मला मेलास. तुझ्या माझ्यातलं नातं संपलं. हेच होणार. नात्याची काही चाडच ठेवली नाहीये यांनी, तर हेच होणार. आई, तुम्ही बस. मला जे बोलायचं होतं ते मी बोलले, आणि माझा शब्द म्हणजे शेवटचा शब्द. पोटचं पोरग म्हणवून घ्यायला लाज वाटावी असं वागतोयस ना तू? माझे समदे संस्कार फुकट गेले, पर परवा नाही. मी बी पार समद्या नात्या गोत्यांची चिता पेटवायला निघाली हाय. संपलं सगळं. ही केली तुझ्या नावानं शेवटची आंघोळ. आजपासून तू मला मेलास. आई, काय करताय तुम्ही? हा, आई प्लीज हे सगळं थांबवा. आई प्लीज, आई तुम्ही ऐकत का नाही माझं? मला काय बी ऐकायचं नाही. तुम्ही तुझे कपडे भर, आपण हे घर सोडतोय. दुसरं मला काय बी बोलायचं नाही. काय? आई तुम्ही माझं ऐकून घ्या ना प्लीज. मी तुला म्हणलं नव, तुझी बॅग भर, आपण जाऊया. मला या घरात एक क्षण बी थांबायचं नाही.
त्या पोराचं तोंड बी बघावं असं वाटत नाहीये मला. त्याला पोटचा पोरगा म्हणून घेताना मी लाज वाटते. किती कौतिक होतं मला त्याचं. माझा सुंदर असा आहे तसा आहे, पर पार माती केली त्यानं. कुणासाठी काय दावणीला लावावं हे बी कळना झालंय त्याला. हे संस्कार केले होते मी त्याच्यावर. आपलं कोण परक कोण हे बी कळना झालंय त्याला. या घरची लक्ष्मी कोण. आणि त्याला हे कळत नसेल ना तर त्यानं आई बी नाही म्हणायचं मला. पार पार माती केली त्यानं समजायची. हा रिस्कोट केला. मला नाही थांबायचं आता इथं. आई तुम्ही समजताय तसं काहीच नाही. आई प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मला काय बी ऐकायचं नाही. गमगुमान बॅग भर, आपण निघूया इथनं. आणि तुला नसेल यायचं तर सांग तसं, मी एकटी जाते. आई आई थांबा. हे सगळं माझ्यामुळे घडतंय. मी सांगितलं त्यांना तसं वागायला. सुंदर, तू असं एकदम कुठं निघालायस? आपण घरी जाऊया. चल. म्या नाही येणार घरला, जा तू. अरे असं काय करतो सुंदर? हे बघ, आई साहेबांचं ना वहिनीवर लय प्रेम आहे रे. आणि तू त्यांना सारखं दुखवत होतस म्हणून तेवढं टोकाचं बोलले. तू वाईट वाटून घेऊ नको. आपण घरी जाऊया. चल. बारक्या, मी तुला सांगितलं ना हो, म्या घरला येणार नाही. ती अक्षरा कशी आहे ना हे मला चांगलंच कळलंय बघ. आणि तू आहे ना तिची वकली माझ्याकडे करू नकोस. चल जा इथनं. वा जीजू, एखाद्या छोट्याशा गोष्टीचा कसा तमाशा करायचा हे चांगलाच जमलंय की तुम्हाला. ताईची माफी मागणं एवढं जड जातंय का की तुम्ही स्वतःच्या आईची सुद्धा किंमत नाही ठेवत आहात? आता यांचं खरं रूप बाहेर यायला लागलंय नाही? तुमच्या आणि अश्विन मध्ये काय फरक आहे मग? माणसांना दुखावणं, त्यांचा विश्वास तोडणं चांगलंच जमलंय दोन्ही भावांना. एक वेळ तो परवडला, पण तुम्ही नको. देवा, करायला जातोय एक आणि होते एकच. ह्या समध्या खेळात हक्काची माणसं तू कॉलेज जायला लागली. काय अक्षरा, अगं काय बोलतेस तू? आई मी सांगते तुम्हाला सगळं. मला ठाऊक आहे तुझी जुनी खोड आहे. समजा स्वतःच्या अंगावर उडवून घ्यायचं. पण तू ज्याला वाचवायचा प्रयत्न करतेस ना, तो जरी तुझा नवरा असला तरी आता चित्त थाऱ्यावर नाहीये त्याचं. आणि त्याला पाठीशी घालायचा प्रयत्न केलास तर मला नाही चालणार. मी नाही पटवून घेणार काय. नाही आई, प्लीज विश्वास ठेवा. तुमची शपथ. अक्षरा, आई आई जी काही शिक्षा द्यायची ती मला द्या. या सगळ्या त्यांची काही चूक नाही. हे सगळं माझ्या सांगण्यावरनं केले त्यांनी. आई अगं पण तुमचे संस्कार असे वाया जाऊ देणार नाही ते. अगं पण का वागलात तुम्ही असं? वागावं लागलं आई. आई ही वेळच अशी आहे. आई मेनकाच्या निष्पाप चेहऱ्यामागे तिचं खूप भयंकर रूप दडलंय. म्हणजे सांगते मी, सांगते. आई तू मगाशी जे काही सांगितलं त्यावरून तरी मला दाट संशय की ह्या सगळ्यात मेनकाचा हात. सुन्न पडलेल्या माणसाचं शरीर थंड पडलेलं असतं, त्याच्या हाताला घाम येत नाही. तू मेनकाबद्दल तिला अस्वस्थ झालेलं बघितलंय मी.
अक्षरा, अगं काय होऊन बसलंय? एवढं समजा घडून गेलं आणि मला एका शब्दानं सांगावंसं वाटलं नाही तुम्हाला. आई, खरंच तसं काही नाहीये. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्यापासून लपवायचं असं काहीच हेतू नव्हता खरंच. तरी मला खात्री होतीच माझं सुंदर असं नाही वागणार. पण म्या कशी वागले त्याच्याशी? माझ्या या हाताने थोबाडीत मारली मी त्याला. आज तर त्याच्या नावाची आंघोळ मी केली. असं का वागलं? काही नका ना असं करू प्लीज. हे समज ना त्या मेनकामुळे झालंय. मी त्या मेनकाचं थोबाड सरळ करते. नाही आई, आपल्याला असं करून नाही चालणार. हे सगळं उलट आपल्या अंगलटीने. आपल्याकडे तिच्या विरुद्ध एकही पुरावा नाहीये. हे बघ, म्या तुझं काय बी ऐकणार नाही. मी बघते त्या वहिनी वहिनी. हो काकू, काय करायला लागलाय? बहिणी, तुला किती त्रास होतोय ना हे समज कळतंय बघ मला. सुंदरची लई मोठी चूक आहे. पण एक ध्यानात घे की सुंदरनं आधी जी चूक केली ना ती निस्तरायचा तो प्रयत्न करतोय. आणि त्यासाठी मेनकाची जी काही बाजू घेतोय ना ते समज पटतंय मला. उलट आपण समध्यानी त्याला साथ द्यायला पाहिजे. वहिनी, मला कळतंय या समध्याचा तुला त्रास होणार आहे. पण अगं, एक लक्षात घे की ज्या पोरासाठी तू नवस केलेस, ज्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलास, वाढवलास, त्याच्या नावानं आज शेवटची अंघोळ केलीस. हे काय मला पटलेलं नाही बघ. तू ना सुंदरला माफ कर. आत्या, मी पण हेच सांगत होते आईंना. आत्ता या क्षणी हे घर सावरणं ही खरी गरज आहे. काकू, हो मी पाया पडतो तुमच्या, पण असं करू नका. असं सुंदरवर राग धरू नका. त्याला माफ करून टाकावं. मेनका, तूच आता या घराची करती धरती आहेस. हे समज तुलाच सांभाळायचंय. तेव्हा तुला जर खरंच असं वाटत असेल का म्या सुंदरला माफ करावं, तर तू त्याला अक्षराची माफी मागायला सांग. तो तुझ्या शब्दात आहे. तेव्हा हे तूच करू शकतेस. हे मी करू? वय, हे तुलाच करायला हवं. काय वाटेल ते कर, पर सुंदरला अक्षराची माफी मागायला लाव. तरच मी माझे शब्द मागे घेईन. आऊ वय, पर सुंदर माझं नाही ऐकणार. आहो नाही नाही, ऐकल ना, तुझ्या शब्दात आहे तो. मान्य आहे. करेल ती. अहो आई, सुंदर माझं नाही ऐक. मी नका कर बाळा. बर, बोलते त्याच्याशी. सुंदर आला, ऐक की माझं. हा, ए बारक्या बाजूला हो. आणि तुला एकदा सांगितलं कळत नाही होय? मला आहे की नाही जरा एकट्याला राहू दे. उगा माझं टाळकं फिरत बसू नकोस. हा, टाळकं फिरतंय तुझं. तुला इथे एकट्याला सोडून जातो म्हणजे तू बसशील दारू पित. अय, असं हानीन की नाही? समध्या कोल्हापुरात बोंबलत फिरशील. चल पळ इथनं. नाही जाणार.
तुला काय करायचं ते कर. तू इथं थांबणार ना तर मी बी इथंच थांबणार. बारक्या आता नुसतं मोबाईल बघत बसणार आहेस का काही खायची सोय करणार आहेस? हा, पोटात कावळं कबूतर समधीच ओरडायला लागलेत. झाली जेवणाची सोय. चल घरलाच. घरी मागापासून सांगतोय तुला. नको तिला चणगळ्यात पाडून घ्यायची यायला लागली. त्या सुंदरला जाऊन म्या म्हणवायचं. म्या इथं त्या अक्षरापासून लांब करायला नको ते खटाटोप इथं करायला लागले म्या. आणि आता पुण्यांदा तिच्याच गळ्यात जाऊन बांधायचं म्या. मेनका, याला पर्याय नाही. तुला हे करावंच लागल. मामी हे बघ, तळ्यावर बांधलं घर आणि गळ्यात पडली मगर, असं नको व्हायला. आता तिला चुचकारत बसायलाच लागल. तिला म्हणावं लागल, बाई तुझीच पाठ मेनावानी मऊ आहे. तू जर सुंदरला मनवलंस तर व सुंदराचं मन जिंकशील. आणि मग सूर्यवंशींच्या समध्या चाव्या तुझ्या हातात. पाहिजे तशा फिरव. ठीक आहे, म्या माझं टार्गेट पूर्ण करायला काय बी करू शकते. हो, पण त्या सुंदरला मानवायचं कसं? तो नाही ऐकणार. आता ते काय आणि कसं हे तू परिस्थिती बघून ठरव. पर एक लक्षात ठेव, गाढविणीचं दूध काढायचं असेल तर 4 लाथा खाव्याच लागत्यात. काय बी कर, कसं बी कर, पर सुंदरला मनव. त्याचे पाय धर. हवं तर त्याच्या समोर नाक घास, पर सुंदरला मनव. तेच आपल्या फायद्याचं आहे. बघ, काय चाललंय तुमचं? हा, बाहेर चला, तिकडे सुंदर आलाय. हं? सुंदर आलाय. मेनका, चल बाहेर. चल बाहेर म्हणलं ना. मनव सुंदरला. ग चल चल. सुंदर, ऐक की, मी काय म्हणते, वादानं वाद वाढायला लागलेत. घर नको फुटायला रे. तू माग अक्षराताईची माफी. हा, मी अक्षराची माफी मागणार नाही, कळलं ना. आणि हिची माफी मागायला ही काय मोठी साहेबीन लागून गेली होय? आणि साहेबीन असली ना तर हिच्या ऑफिसात, इथं नाही. आणि मला एक गोष्ट कळत नाही, ही जेव्हा तेव्हा माझ्यामध्ये काय येते. आणि मेनका, तुला दिसत नाही होय हिच्यामुळं आई माझ्यासंग कशी वागली ते? तिच्यामुळे नाही, आई तुमच्यामुळे अशा वागतायत. शरू, मध्ये बोलू नकोस, गप्प बस. ताई बोलू दे मला. शरू, सुंदर, तू माझा विचार करतोस का नाही? मग मी आज तुला सांगायला लागले ना, तू मागा रे माफी अक्षराताईची. हे बघ, मी अक्षराची माफी मागणार नाही आणि कोणी मी मला जबरदस्ती करायची नाही, कळलं ना. माझं एकदा ठरलं म्हणजे ठरलं. सुंदर, तुला अक्षराची माफी मागावीच लागेल, ते बी आपल्या वहिनीसाठी.
का म्हणून हा का याची माफी मागायची? आणि मला एक कळत नाही, तुम्ही समजे ना सतत त्या अक्षराचा टेंबा का मिरवायला लागलाय? ही कशी वागते तुम्हाला कळत नाही होय? तरी बी आहे ना तुम्ही हिलाच डोक्यात घेऊन नाचा. सुंदर सुंदर मी तुझ्या पाया पडते, हवं तर नाक घासते बाबा, पण तू अक्षरताईची माफी माग. आणि तू जो पतूर अक्षरताईची माफी मागत नाही ना, तो पतूर मी इथून उठायची नाही. मेनका अगं अगं मेनका उभी राहतो आधी. ठीक आहे मेनका, तू सांगतेस ना म्हणून मी अक्षराची माफी मागतो, फक्त तू सांगतेस म्हणून. अक्षरा मला नाही, गरज नाहीये माफी मागायची. अक्षरा, मागू दे त्याला माफी. तो जे करतोय ते योग्यच करतोय. अक्षरा मला माफ कर, माझी चूक झाली. माफ केलं मी. काही नाही आता माझ्या मनात असं. काकू आता करशील ना सुंदरला माफ? मी काय म्हणते, आता नका काय ठेवू म्हणत ना.